आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर से 141 विधानसभा क्षेत्र के अंतर्गत आने वाले म्हारल कांबा और वरब गांव में लगातार 3-4 दिनों से हो रही भारी बारिश के कारण बाढ़ जैसे हालात बन गए हैं। कई इलाकों में जल भराव से जनजीवन अस्त व्यस्त हो गया है। सड़कों पर पानी भरने से आवागमन प्रभावित है, जबकि कई घरों और दुकानों में भी पानी घुस गया है। इसी बीच शिवसेना शिंदे गुट के म्हारल के स्थानीय नेता दत्तू सांगले ने जल भराव की समस्या को लेकर विधायक कुमार आइलानी पर तीखा हमला बोला है। सोशल मीडिया पर वायरल हो रही कथित ऑडियो रिकॉर्डिंग में दत्तू सगळे विधायक से प्रभावित नागरिकों को तत्काल राहत दिलाने और मौके पर पहुंचने की मांग करते सुनाई दे रहे हैं। कथित ऑडियो में विधायक कुमार आइलानी यह कहते सुनाई देते हैं कि वे इस समय विधानसभा के अधिवेशन में हैं। इस पर दत्तू सांगले नाराजगी जताते हुए कहते हैं कि म्हारल की जनता पानी में डूबी हुई है और विधायक अधिवेशन में व्यस्त है। जनता की परेशानी देखने और उसका समाधान करने की जिम्मेदारी जनप्रतिनिधि की है। वायरल कथित ऑडियो के अनुसार विधायक द्वारा मुख्यमंत्री से शिकायत करने की बात कहे जाने पर दत्तू सांगले ने पलटवार करते हुए कहा, यहाँ के विधायक आप हैं, फिर इस इलाके की समस्या का समाधान मुख्यमंत्री करेंगे क्या? दत्तू सांगले ने आगे कहा कि मैं एक छोटा सा स्थानीय नेता होकर भी अपने खर्चे से लोगों की मदद कर रहा हूं, लेकिन आप विधायक होकर भी क्षेत्र की समस्या का समाधान नहीं कर पा रहे हैं। इस कथित ऑडियो के वायरल होने के बाद क्षेत्र में राजनीतिक चर्चाएं तेज हो गई है। हालांकि वायरल ऑडियो की स्वतंत्र रूप से पुष्टि नहीं हुई है। विधायक कुमार आइलानी की ओर से इस मामले पर आधिकारिक प्रतिक्रिया अभी सामने नहीं आई है। हेलो। कुमार सर, दत्तू सांगले बोल रहा हूँ। हाँ बोलो। सर, आप आमदार होने के नाते आपको कुछ भी हक नहीं बनता कि मारल वरब कांबे पे काय का? नहीं नहीं, इतना बाढ़ में लोगों को परेशानी हुई। आज एक एक घंटे में 15-15 मिनट में लाइट जाती है। लाइट का व्यवस्था नहीं है। जो लोग बाढ़ में ये हुए बाधित हुए, उनको खाना मिलता है कि नहीं मिलता है, उनको सोने को जगह है कि नहीं है। आपका फर्ज नहीं सर, आपको आमदार होने के अभी नाते। अभी मेरी बात सुनिए। बोलिए। मेरी बात सुनिए। सुनिए, अधिवेशन हाँ, चालू है। बोलिए। आप बोलिए, आप बोलिए। अधिवेशन चालू है बम्बई में। हाँ, बस परसों तक लास्ट है। हाँ, आज 15 दिन से मैं डेली उधर ही रहता हूँ। हाँ, रात को आता हूँ, सवेरे जाता हूँ, हाँ, यहाँ उधर ही रुकता हूँ। हाँ, परसों से फ्री हो जाऊंगा। हाँ, मेरे को लाइट का कंप्लेंट आया। हाँ। मैंने कंप्लेंट किया, कलेक्टर से आज बात किया। कलेक्टर को बोला उधर पानी बढ़ रहा है मारल बरब कांबा में, वहां पे आउटलेट नहीं है। आप मांगता है तो कलेक्टर को पूछो, श्रीकांत शिंदे को बोलो, तुम्हारे खासदार को श्रीकांत पूछ शिंदे, के देखे। नहीं नहीं आमदार नहीं नहीं का नहीं 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 नहीं, नहीं, आप आमदार का फोन आया था, नहीं आया था? हाँ देखो, बोलिए। हम तो कंप्लेंट दे सकते हैं ना। श्रीकांत हम खुद। शिंदे, सुनो सुनो सुनो, मैं बताता हूँ। हाँ। श्रीकांत शिंदे और शिवसेना, आपको मैं बता देता हूँ सर, मैं आपका नहीं, मेरा अरे आदमी नहीं। मैं इसके लिए बोलता हूँ, आपको तसल्ली होगा भाई। आमदार ने श्रीकांत फोन किया शिंदे, था, नहीं किया था? श्रीकांत शिंदे साहब आज 8 दिन से मारल वरब कांबा नहीं, अंबरनाथ, डोंबिवली, बदलापुर, वो उन्होंने सब काम छोड़ दिया है। वो तो ये बोलते हैं ना, खासदार है। हाँ। मगर आपने नहीं, जनता के अरे मैं सेवा जो के बोल लिए रहा हूँ वो तो, रास्ते पे अरे तो उतरे हैं। मैं कलेक्टर को बोल सकता हूँ ना। नहीं नहीं, मैं क्या कर सकता हूँ, मैं ज्यादा में ज्यादा एमएससीबी, कलेक्टर, तहसीलदार, राम सेवक, क्यों? बाकी। अरे एक ये बात कैसा सुनिए बात करते आदमी। हैं यार? हम ग्राम पंचायत सदस्य नहीं। होने। हाँ सुनो ना कुमार सर, मेरी बात हाँ सुनो सर हाँ साहब, हाँ मेरी हाँ। बात सुनो। सादा ग्राम पंचायत कर्मचारी सदस्य है, ग्राम पंचायत सदस्य है। जब हम हमारे वार्ड के लिए 5-5, 10-10 लाख रुपया खर्चा कर सकते हैं, सुनो, हमारी अरे जनता के लिए। आप एक तो बात एमएलए हो सुनिए। या सर? हाँ, आप अरे एक एमएलए बात तो हो, सुनिए, बात बात अभी एक बात सुनिए। आप कल एमएलए हो। अरे मेरे भाई, मेरी अब देखो, मेरा अधिवेशन चालू नहीं रहता था ना, नहीं, तो हम मैं नहीं सर, तुम्हारे पास आके बैठ जाता। एक नहीं। बात सुनिए। मेरा आज अधिवेशन चालू है, हमारी फिर भी। जनता के ऊपर इतना अन्याय हो रहा है, और हमारा अरे हम एमएलए अधिवेशन में जाके बैठा है, अपना खाना पीना खा रहा है और आराम क्या। से सो रहा है। हम नहीं सो सकते, हम नहीं सुन सकते। हमारे जनता अरे के ऊपर जो अन्याय हो रहा है, हमारा जनता उपासी है, और तो आप मेरे खा रहे तो उपासी, आप घी के साथ खाना खा रहे, और हमारी जनता यहाँ पे उपासी है, तो हम अरे नहीं सहन मेरे कर भाई। सकते। नाही, आमदारांना मी काय म्हणजे जे आमदाराचं कर्तव्य आहे ते त्यांना पार करण्यासाठी आम्ही त्यांना एक फोन केला की ऐलानी साहेब, तुम्ही आज 3 दिवस झाले लोकांच्या घरामध्ये महापूर पाणी आहे, त्यांना जेवायची सोय नाही, त्यांना झोपण्याची सोय नाही. त्या अनुषंगाने त्यांना बोलायला गेलो, त्यांनी डायरेक्ट सांगितलं
की आम्ही कलेक्टरला फोन केला आहे, आम्ही इकडे तिकडे सगळे यंत्रणा फिरवली, परंतु तुम्ही विधान परिषदेमध्ये बसून तुम्ही तुमचं काम चालू केलं हे आम्ही मान्य करतो, पण तुम्ही आम्हाला एकही बाईट दाखवा ना तुम्ही का तुम्ही जनतेचा प्रश्न तिथं उचलला किंवा जनतेच्या संदर्भात तुम्ही तिथं प्रश्न मांडले, याची तुम्ही आम्हाला बाईट दाखवा. तुम्ही विधान परिषदेमध्ये गेले, जेवण केलं, नाश्ता केला, मस्त तुम्ही खाली तुपाशी आणि आमची जनता उपाशी. ह्याच प्रश्नावर मी त्यांच्याशी बोललो. याच्यावर माझं चुकीचं काय? माझी जनता रस्त्यावर म्हणजे माझी जनता आज घरामध्ये उपाशी आणि तुम्ही तिथे तुपाशी खातायत. माझी जनता बिना झोपेचं म्हणजे रात्र पाणी असल्यामुळं लोकांना झोपेची सोय नाही, त्यांना जेवणाची सोय नाही. या अनुषंगानं मी त्यांना विचारलं तर ते म्हणे मैंने उसको ये बोला, मैंने कलेक्टर को फोन किया, मैंने इसको फोन किया. याचा अर्थ काय? त्या रेकॉर्डिंगमध्ये हे पण ऐकण्यात आलं आहे की श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल काही चर्चा झालेली नाही. श्रीकांत शिंदे हे आज 6 जिल्ह्याचं नेतृत्व करतायत आणि श्रीकांत शिंदेची तुम्ही बरोबरी करू शकत नाही. श्रीकांत शिंदे पायाला भिंगरी लावून फिरतायत जनतेसाठी. ते का घरात विधान परिषदमध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा विधान भवनात बसले नाही, ते घरी बसून ते रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जनतेच्या सेवेसाठी अंबरनाथ, बदलापूर, कुळगाव म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांनी पायाला भिंगरी लावून फिरतायत. आज जे काही चाललंय ना हे श्रीकांत शिंदेच्या म्हाळगावमध्ये तरी जो काही विकास होतोय या श्रीकांत शिंदेच्या निधीमधून होतोय. तुम्ही मला खासदार आमदार होण्या या नात्याने तुम्ही सांगा मला तुम्ही किती निधी दिलाय म्हाळगावसाठी, नाहीतर मी तरी तुम्हाला लेखी स्वरूपात देतो खासदार साहेबांनी किती निधी दिलाय. तुम्ही मला प्रश्न विचारा की तुमच्या खासदारानं म्हाळासाठी काय केलंय, मी तुम्हाला सांगतो, जबाब देतो. तुम्ही माझ्याशी बरोबर बाईटला बसा. एंटिल्यामध्ये कलेक्टर आणि आमदार कुमार आल्याने आणि काही अधिकारी असे आणि तुम्ही लोक पूर्ण मारलचे जे सदस्य आहेत, सरपंच आहे, एक अशी एक बैठक झाली होती. तिथे अनेक समस्यावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर काय तोडगा निघलाय का? अजूनपर्यंत काही तोडगा नाही. मी जो विषय कलेक्टर समोर मांडला तो विषय त्यांनी कलेक्टरचा मला फोन आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर कारवाई करू. परंतु तुम्हाला सांगतो परवाच्या दिवशी आमचा एक म्हणजे कर्मचारी म्हणजे तो वायरमॅन आहे परंतु कॉन्ट्रॅक्ट बेसवर होता, तो आज शॉक लागून मेला. याला जबाबदार कोण? इथं सगळं जे काही चाललेलं आहे हे सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसवर. आज 2-2 तास, 3-3 तास, 4-4 तास लाईट जाते. तुम्ही ते स्मार्ट मीटर लावलं, त्या स्मार्ट मीटरच्या बद्दल तुमचा काही विषय नाही. आज लोकांना 15-15 जिथं 500 रुपये बिल येत होतं तिथं 15-15 हजार बिल येत आहे. आमचा आमदार करतो काय याच्यात? आज रेजन्सीमधून जे पाणी जातं, नाला जातोय, त्या रेजन्सीच्या नाल्याचं तुम्ही अरे बिल्डर आहे तुम्ही, तुमचे उल्हासनगर हद्दीत तो नाला येतोय. तुमचे त्यांचे चांगले संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहेत, चांगले नाही चांगले घनिष्ठ संबंध आहेत तुमचेवाले. मग तुम्ही त्यांना बोलून तो नाला बनवून शिकू शकत नाही. तुम्ही नाल्याच्या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांना कॉल करण्याचं काम कुठपर्यंत सुरू होतं? आम्ही ज्यावेळेस पूर आला त्या टायमाला मी खासदारांशी फोनवर चर्चा केली. त्यांनी सांगितलं दत्तू तू टेन्शन काय घेऊ नको, एवढं पावसाचं आता आपण तात्काळ काय करू शकत नाही, परंतु पाऊस जसा उघडेल तसा आपण याच्यावर योग्यरीती कारवाई करू आणि तात्काळ आपण याच्यावर ॲक्शन घेऊ. आणि त्यांनी आज काही अधिकारी बोलवले, त्यामध्ये आमचे शिवसैनिक पण होते, काही अरुण तांबे होते, निलेश देशमुख होते, आमच्या सरपंच होत्या, नंदू म्हात्रे होते. यांच्या समस्या आम्ही स्वतः होतो. त्यांनी इंजिनियर येऊन त्यांनी पाहणी करून त्यांनी सांगितले की आपण याला साहेबांचा आदेश आहे याच्यावर तात्काळ ॲक्शन घेऊन याला ह्या काम मार्गी लावण्याचं. आता आमदारांनी ज्यावेळेस तुम्ही कॉल केला त्यांनी सांगितलं की मी अधिवेशनला आहे, पण त्यानंतर ते आता आलेले आहेत, परंतु त्यांनी पाहणी दौरा केला नाही. कुठं आहे अजूनही? आज पाऊस उघडलाय, तुम्ही बघा तर खरी काय येऊन. माझा बोलण्याचा उद्देश तोच होता की आज म्हाळगावची लोकसंख्या 1 लाख आहे आणि पूर्ण म्हाळवर कांबा. मला दुःख ह्या गोष्टीचे वाटते की उल्हासनगरमध्ये तुमच्याबरोबर टप देणारे भरपूर आहे, पण ज्यावेळेस शिवसेना आम्हाला शिंदे साहेब जे आदेश देतात त्याचं आम्ही पालन करतो आणि आज तुमच्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो, म्हाळवर कांबा असो. पण तुम्ही त्याचा विचार करता का जनतेचा, त्या म्हाळवर कांब्याचा? तुम्हाला वाटतं ठीक आहे आम्ही करतो, लोकाला तुम्ही काही लोकाला तोंडावर बोलून पण दाखवता आम्ही हमने इसके लिए हमको लिए ऐसा किया है, हम आपके लिए इसके लिए हम क्या देखे. माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे, तुम्ही आमदार फक्त एक म्हाळवर कांब्याच्या जीवन निवडून येतात, तुम्ही उल्हासनगरच्या जीवनावर निवडून येत नाही. ज्यावेळेस आम्हाला साहेबांचा फोन येतो ना काही करायचं नाही, आपला युतू धर्म पाळायचा आहे, त्यावेळेस आम्ही जीवाचं रान करतो तुमच्यासाठी आणि तुम्ही त्याचा आमचा विचारही करत नाही आमच्या जनतेचा. यामुळे वाईट वाटतंय आम्हाला. सांगायची मारलमधला एक महेश पाल नावाचा युवकाचा आमदाराला कांब्यामधनं वरपमधनं त्याचा आमदारांना कॉल आहे. आमदार त्याला सांगताय की जे पुराची परिस्थिती इसकी शिकायत मी मुख्यमंत्री से करता हूं, त्याच्यावर काय आपलं? अरे मुख्यमंत्री काय इथं बघायला येणार आहे का?
आज तुम्ही आमदार, आज जर आम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे, मी 5 वर्षात 5 लाख रुपये स्वखर्च निधी खर्च केलेला आहे, हे मीडिया समोर आणि त्यांच्या समोर सांगायला तयार आहे की मी माझ्या वार्डासाठी 5 लाख रुपये स्वखर्च निधी मी खर्च केलेला आहे. त्यात ग्रामपंचायतचा 1 रुपयाचा हस्तक्षेप नाही. पण तुम्ही आमदार असताना तुम्ही मुख्यमंत्र्याची वाट बघताय, गव्हर्नमेंटचा निधी येण्याचा वाट बघताय. जेवण करायला, लोकांना जेवण वाढायला तुम्ही पण, जेवण वाटायला पण तुम्ही लोकांचं हे बघणार का? सरकारचा निधीचा वाट बघणार का? लोकांना झोपण्याची सोय करण्याकरता पण तुम्ही निधीची वाट बघणार का? आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर काही इथं विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आले, ते विकास कामं खरोखर झालेत का आता? कुठले झालेत? आमदार निधीतून झालेले कुठे दाखवा ना आम्हाला. एक काम फक्त मी बौद्धवाड्यात बघितलंय, त्याच्यात पण 2 निधी वापरलेले गेले असं माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यात ग्रामपंचायतचा पण काही निधी वापरलेला, काही आमदाराचा पण निधी वापरलेला आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. पण ते जेव्हा मी ती माहिती मागेल तेव्हा मी तुम्हाला स्वच्छपणे सांगू शकतो. आमदारांना पत्रकारांनी प्रश्न केला, मारालात विकास नाहीये, लोकांच्या मोठ्या समस्या आहेत, तेव्हा आमदारांनी पत्रकारांना असं सांगितलं की हे जो विकास हुआ हे क्या इतना बड़ा बड़ा बिल्डिंग है, ये विकास है तो क्या है? हा कोणाचा विकास आहे? तुमचा विकास आहे का जनतेचा विकास आहे? हा आमदाराचा विकास आहे का जनतेचा विकास आहे? आज आमच्या खासदारांना 1.5 कोटी रुपये दिले 4 नंबर वार्डासाठी, 60 लाख रुपये दिले आमच्या एक नंबर वार्डसाठी विहारासाठी. आज माझ्या समोर 13 कोटी रुपये जलजीवन मिशनसाठी साहेबांना 13 कोटी दिले, त्याचा साक्षी मी आहे. 2 एकर जमीन जी दिली त्याचा साक्षीदार मी आहे स्वतः. आणि हे विहाराचं काम आणण्यासाठी आम्ही जे जेवाची रात्र मेहनत केली आहे हे त्याच्या साक्षी आम्ही स्वतः आहेत ना. आमदारांना काय दिले आम्हाला सांगावं ना. आमदारांनी तुमच्या समोर मी बाईट द्यायला तयार आहे, त्यांनी माझ्याशी बाईट करावा की मी गावासाठी एवढा निधी दिलेला आहे. तसं मी सांगू शकतो की खासदारानं म्हाळासाठी काय काय दिलंय, माझ्याकडे सगळं लेखाजोखा आहे. मी खासदारांना काय काय आणलेलं आहे हे माझ्याकडं लेखी पुराव्यासह आहे. तसं तुम्ही मला सांगावा की मी माझ्या आमदार झाल्याच्या नंतर म्हाळासाठी एवढा निधी दिला आहे, इथं निधी माझा वापरला आहे असं मला त्यांनी लेखी स्वरूपात दाखवा किंवा बाईटद्वारे सांगावा. जनतेला दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल लगेच. ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 उल्हासनगर.